नमस्कार, प्रेमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत। तर लवकरच आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। तर आपण बऱ्याच प्रकारचे गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मोदक बनवत असतो। तर त्यातलाच एक प्रकार आज आपण करणार आहोत, ते म्हणजे रसमलाई मोदक। तर ह्या मोदकांसाठी खूप कमी साहित्य लागतं आणि अगदी झटपट होतात, साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये। तर आता ह्या मोदकांसाठी काय काय साहित्य घेतलंय आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जाऊया। त्याच्या आधी जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा। तर आता वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आपण रसमलाई मोदक करण्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते आधी बघूया। इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे। पनीर ताजं घ्यायचं, आधीच आणून ठेवलेलं फ्रीज मधलं कडक झालेलं किंवा ओलसर झालेलं पनीर नाही घ्यायचं। रूम टेम्परेचर वरचंच पनीर आपल्याला मोदक करण्यासाठी घ्यायचंय। इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतले। इथे रसमलाई इसेन्स घेतलाय। जर इसेन्स नसेल तुमच्याकडे तर तुम्ही वेलची पावडर वापरली तरी चालेल। इथे 10-12 पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेले। इथे फूड कलर घेतलाय, हा मी पावडर असलेला फूड कलर पाणी घालून पातळ करून घेतलेला आहे। इथे गुलाब पाकळ्या घेतल्यात। फूड कलर, गुलाब पाकळ्या सहज कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळून जातात। इथे 3 चमचे साखर घेतली दळलेली आणि अर्धा चमचा तूप घेतलेलं आहे। आता आपण मोदक करण्यासाठी लगेच सुरुवात करूया। आता आधी आपल्याला हे पनीर बारीक करून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून। भांड्यामध्ये घालूया आणि छान बारीक करून घेऊया। हे बघा, बिना पाणी घालता हे पनीर मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे। हे बघा, त्या पद्धतीने आपल्याला हे बिलकुल रवाळ राहू द्यायचं नाही, अगदी बारीक करून घ्यायचं। आता उरलेलं पनीर मी ह्याच पद्धतीने वाटून घेते। सगळं पनीर आता बारीक वाटून झालेलं आहे। आता आपण पुढे काय करायचं ते बघूया। मोदकाचं मिश्रण आपल्याला चांगलं परतवून घ्यायचंय। त्याच्यासाठी मी नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे गॅसवरती। आता थोडासा गरम होऊ देऊया आधी। पॅन आता गरम झालेला आहे। आपण अर्धा चमचा तूप घालूया। तूप चांगलं वितळू द्यायचं। तूप आता गरम झालेलं आहे। आपण हे बारीक करून घेतलेलं पनीर घालून घेऊया। पनीर चांगलं परतवून घ्यायचंय तुपावरती आधी। आता आपण मिल्क पावडर घेतली ती घालूया। त्याच्यातच 3 चमचे साखर दळलेली घेतली ती पण घालूया। आता सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। आपल्याला ह्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे। हे बघा, थोडंसं साखर घातल्यामुळे हे मिश्रण पातळ होतं आणि जसं आपण परतवत जाऊ तसं तर पुन्हा घट्ट गोळा तयार होईल। आपल्याला बारीक गॅस करायचा आहे आणि हे मिश्रण एकसारखं असं परतवून घ्यायचंय। हे बघा, 4 ते 5 मिनिटं आता झालेली आहे। मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे। आपल्याला आणखी 2-3 मिनिटं परतवून घ्यायचंय। हे बघा, आता मिश्रण आणखी घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता आपण 2 थेंब इसेन्स घालून घेऊया आणि चांगलं मिश्रण एकजीव करूया। आता आपण अगदी थेंबभर हा पिवळा रंग घालूया आणि चांगलं एकजीव करून घेऊया सगळं मिश्रण। बघा, आता सगळं मिश्रण छान घट्ट झालेलं आहे, गोळा तयार होतोय। हे बघा, आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। आता मिश्रण मी ताटामध्ये थंड होण्यासाठी काढलेलं आहे। थोडंसं आपण पसरवून ठेवूया।
थंड होऊ देऊया थोडा वेळ. आता आपलं सगळं मिश्रण थंड झालेलं आहे. आपण या मिश्रणामध्ये 2 चमचे साधारण त्या गुलाबाच्या पाकळ्या घालूया आणि त्याच्यातच पिस्त्याचे काप सुद्धा घालूया. आणि आता हाताने एकजीव करून घेऊया. हे बघा, सगळ्या मिश्रणामध्ये पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या मिक्स करून झालेला आहे. आणि मी मोदक बनवण्यासाठी असा साचा घेतलेला आहे. हे बघा, आणि मी आतून तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण मोदक करूया. आपण मोदक करायला सुरुवात करूया. मोदक वरून पण छान दिसायला पाहिजेत, त्याच्यासाठी आपण थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालूया आणि पिस्त्याचे काप सुद्धा घालूया. आता आपण सारण भरून घेऊया. दोन्ही भागामध्ये असं सारण छान भरून घ्यायचं. छान वरपर्यंत असं भरायचं, दाबून भरायचं. आणि हे असं मिटवून घ्यायचं. हे जास्तीचं असं काढून घ्यायचं आणि खालच्या साईडने आता आणखी सारण भरून घ्यायचं. हे बघा असं. आणि सगळा मोदक छान असा दाबून घ्यायचा. खालच्या साईडने चांगलं सारण दाबून भरून घेतलेलं आहे. आता आपण हा मोदकाचा साचा उघडूया. हे बघा, असं असा हात खालून लावायचा आणि अलगद मोदक काढून घ्यायचा. आहे बघा, बघा किती छान तयार झालेला आहे. आता आपण बाकीचे मोदक असेच करून घेऊया. आता रसमलाई मोदक करून तयार झालेले आहेत गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी. किती मस्त झालेत बघा. तर आपण ह्या मोदकांसाठी पाव किलो पनीर आणि अर्धी वाटी मिल्क पावडर वापरली. तेवढ्यामध्ये मोठ्या मोदकाच्या साच्याने 5 मोदक आणि बारक्या साच्याचा 1 मोदक तयार झालेला आहे. मिळून 6 मोदक तयार झालेले आहेत. तर बारक्या साच्याने हे मोदक केले तर आणखी 2 ते 3 मोदक जास्त होऊ शकतात. तर हे मोदक छान 6 ते 7 दिवस टिकतात, खराब होत नाहीत. जर तुम्हाला ह्या मोदकांमध्ये मिल्क पावडर नसेल वापरायची तर डेसिकेटेड कोकोनट सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याने सुद्धा छान हे मोदक तयार होतात. तर आता ह्या पद्धतीने गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी तुम्ही पण असे रसमलाई मोदक तयार करा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. हे बघा, एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. किती मस्त झालेत.